वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रामगीता पंचक तिसरे ग्राम निर्माण पंचक अध्याय 14 ग्राम आरोग्य। श्री गुरुदेवाय नमः। एक श्रोता महाभाविक म्हणे गावही केले ठीक, तरी देवाने मारली मेख ती निघू शकेना। प्रत्यक्ष शहर जरी झाले तरी देवा पुढे ताबन चाले, तेथे खेडे शहरापरी केले तरी काय होते। देवी देवतांचा कोप झाला, कॉलरा पटकीचा झटका आला, म्हणजे सुधारूच न शके कोणाला बाप वैद्याचा। म्हणून देवता राहती प्रसन्न, ऐसे करावे पूजन। गाव असो की शहर संपन्न, सुखी त्यावीण न राहे। मित्रा ऐक याचे उत्तर, देव देवता किंवा परमेश्वर हे कृपेचेची अवतार। कोपची नाही त्या ठाई, कोप करीते ते दुष्टांवरी, त्यातही उद्धार भावचे अंतरे। तेथे निरपराध्यास छळते जरे, तरी तया देवन म्हणावे। सर्व लोक लेकरे त्याची, छळना का करेल कोणाचे। कृती आपुलीच आपणा जाचे, शत्रू आपणची आपुले। चहू बाजूनी केली घाण, त्यात जंतू झाले निर्माण। त्यातून रोगांच्या साथी भिन्न भिन्न वाढ घेते। नाही नेमाचा आचार, शुद्ध नाही आहार विहार। अशुद्ध हवा पाणी संहार, करती जनांचा। काही केव्हा कुठेही खाणे, कधी झोपणे कधी जागणे। सप्तही धातू कोपते याने, रोगरूपाने फळा येते। हॉटेली खाणे मसणा जाणे, ऐसे बोलती शहाणे। यावरी नाना तिखट व्यसने, आग्या वेतळा सारखे। कशास काही नियम नुरला, कोण रोगी कोठे थुंकला। कोठे जेवला संसर्गी आला, गोंधळ झाला सर्वत्र। त्याने रोग प्रसार झाला, लागट रोग वाढतचे गेला। बळी घेतले हजारो लोकाला, वाढूनी साथ। मग कोणी म्हणे कोपली देवी, कोणी मांत्रिकाशी बोलावे। बाहेर भीतरचे समजून गावे, काढती आरत्या अंधारे। कोणी बरणी कवटाळ म्हणते, कोणी पिशाच्यास भारते। औषधेहीन देता रोगी मारते, मूर्खपणाने। भगत मांत्रिकर बाळी जाणते, घुमरे बगती भाविक कोणते। पोटासाठी नाना मते, फैलाविती लोका माझे। करविती नवस सायास थोर, देवी पूजेचा जोरसोर। रेडे बकरे कोंबडे पामर, कापताती अज्ञाने। देवानेच केले जीव, तयास कैची मारण्याची हाव। मधले दलाल करती ठेव, आपुली हौस मुरवावया। संती देवास केले प्रसन्न,
तेव्हा बळी दिले कोण, चोखोबा श्री चक्रधर रामकृष्ण. म्हणती प्रसन्न देव भावे, देवासी पाहिजे बलिदान. तो पशु आपुला भ्रम अभिमान, गावचे गेल्या वीण अज्ञान. सुखी जीवन न होई, गाव असो अथवा शहर. तेथील बिघडले आचार विचार, म्हणूनच रोगराईने बेजार. जाहले सारे जनलोक, गाव व्हावया निरोगी सुंदर. सुधारावे लागेल एक एक घर, आणि त्याहूनही घरात राहणार. करावा लागेल आदर्श, व्यक्ती व्हाया आदर्श सम्यक. पाहिजे दिनचर्याच सात्विक, सारे जीवन निरोगी सुरेख. तरीच होईल गावाचे, नियमी बांधला एकेकतीन. त्यानेच सुधरे जीवन संपूर्ण, गावही होय आरोग्य संपन्न. सारे प्रसन्न देवी देव, नियमांचे मुख्य आधार. मजबूत पाहिजे निर्धार, त्यावरीच उत्कर्षाची मदार. ऐहिक आणि आध्यात्मिक, नाही तरी मानवाने नियम केले. सर्व जीवन सुरळीत चाले, परी एकदा दुर्लक्ष झाले की चुकतची जाते. एकदा रात्रभरी जागला, मग सकाळी उठणेच कशाला. आळसात सर्व दिवस गेला, नियम मोडोनी. त्यास धाक नाही काळजी नाही, घरचे लोक बोललेच नाही. हा उठला दुसरे दिवशीही, 10 वाजता दिवसाचे. काही दिवस अलक्ष झाले, उशिरा उठणे अंगवळणी पडले. मग बदले ना काही केले, उपचार जरी. ऐसे कासया घडू द्यावे, रोज सकाळीच उठावे. न उठता घरच्यांनी जागवावे, झोपणारासे निश्चये. काही म्हणती उशिरा उठणे, हे तो भाग्यवंताचे लक्षणे. त्यास काय आहे उणे, पोट भराया धनवंता. ऐसे समजूनी आळशी केला, अरे हा भाग्यवान कसला. निजण्यावरी भाग्यवान ठरला, तरी बिमार महाभागी का नव्हे. तो तर निजलाची राहतो, झोपूनचे खातो पितो. काय अधिक भाग्यमान म्हणवितो, सांगा सांगा. भाग्यवंताची उलटी व्याख्या, करणे शोभते का शहाण्यासारख्या. अरे सकाळी उठणारा सची सख्या, भाग्यवंत म्हणावे. श्रमातूनची उपजे भाग्य संपत्ती, निजणारे तिची हानी करीते. इतराश्रम अधिक पडते, उत्साह घटे आपलाही. झोपी गेला घरचा धनी, सूर्य चालला डोक्यावरुनी. ऊन पडले तरी निजोनी, कड फेरितो झोपेचा. नोकर चाकर आळस करीते, म्हणती घरधनीच झोपती. मग आपणची कैशारिती, काम करावे जाऊनी. ऐसा सारा अंधार पडे, वाजती श्वानांचे चौघडे.
मूल बाळ रडे ओरडे, झोप काढती आया बाया. घरदार कोठुनी पवित्र, जागल्यावरही आळसले गात्र. अव्यवस्था माझे सर्वत्र, बद्धकुष्ठता वाढगे. यातूनची वाढती सर्व रोग, वैद्य डॉक्टरांचा लागला भोग. तिकडे बिघडत गेले उद्योग, शिरले दुर्भाग्य त्या घरी. प्रातःकाळचे आरोग्यदायी हवा, सदा सर्वदा मानवते जीवा. प्रसन्नता देई ऋतू ते धवा, सर्व प्राणी मात्रासे. सर्व वने राणे जागी होती, पुष्पे सारी विकास पावते. पशु पक्षीही नेहमी उठते, प्रातःकाळी. पहाटे दुहता गाय म्हैस, त्यात अधिकची सार अंश. पहाट वारा चढवी रक्तास, लाली रोग प्रतिकारक. म्हणोनी प्रातःकाळी उठावे, ब्राह्म मुहूर्त डोळ्यांनी बघावे. उठताच प्रातस्मरण करावे, आसन स्थानी. प्रातस्मरण म्हणजे नवीन स्फूर्ती, उगवत्या दिवशी व्हाया प्रगती. उत्तम कार्य घडावे पूर्णगती, म्हणोनी प्रार्थना देवाची. त्यावेळी जो संकल्प करतो, वाईट न घडू ऐसे चिंतितो. तो सुसंस्कारी वाढत जातो, उन्नती मार्गे वेगाने. म्हणोनी प्रातस्मरण करावे, नैसर्गिक उत्साह भरावे. मग प्रार्थविधी आटोपावे, नित्य नेम अमोलिक. पहाटे शौच मुखमार्जन, त्याने वायू दोषांचे होय शमन. शरीरी नवा जोम निर्माण, होय निर्मळपण लाभोनी. सकाळी करावे उषपान, त्याने अंतरिंद्रियाचे शांतवन. नंतर करावे शीतजल स्नान, अति प्रसन्न चित्त राहे. शीतजल स्नानाचे महिमान थोर, तेणे त्वचा शक्ती राहे सुंदर. शरीर राहे सदा तरतर, उत्साहाने. मेंदूचा भाग थंड राहिला, तरीच बुद्धीचा उत्कर्ष झाला. ऐसा थोरांना अनुभवाला कितीतरी. उष्ण पाण्याने स्नान करणे, म्हणजे बिमारची तो समजणे. ऐसी संवय नियमी लावणे, हानिकारक देहासी. स्नानोत्तर अरुणोदयापूर्वी, सामुदायिक ध्यान उपासना करावी. प्रार्थना मंदिर अथवा पडवी, ध्यानस्तव पहावी निर्मळ. अरुणोदयाची सुवर्णप्रभा, दिसे लावण्याची शोभा. निसर्ग वाढवी शांती प्रतिभा, अलभ्य लाभा पावती योगे. जण म्हणती योग्यानी ध्यान करावे, आपण कासया उठावी स्मरावे. हे म्हणणे कदापि नोहे बरवे, कोणाचेही. योगी आपली समाधी धरी, साधक सन्मार्गाचा योग करी. जीवन उज्ज्वलतेचा योग संसारी, प्रातःकाळी साधतसे.
ध्याना परीच सहल प्रातःकाळचे जरूर करावी संवय रोजचे त्याने देह मन राहे निर्मल सुचे प्राणवायू स्पर्शाने कोणी धावते कोणी चालती कोणी आसने सूर्य नमस्कार घालते कोणी गाती चिंतन करीती हे दृश्य दिसो प्रभाते काही पठन पाठन करावे शरीर मनासी वळण लावावे आयुष्य सुंदर होते आघवे ऐशा क्रमे खरी असोवा आश्रमी प्रवासी असोवा तीर्थधामी प्रातःकाळी नित्य नियमी अभ्यास क्रम उरकवावा खरा आश्रमासी करावी सफाई स्वच्छता मार्गी ठाई ठाई गाई म्हशींचे गोठे सर्वही आरशासारखे करावे गडी माणसांनी सहाय्य द्यावे परिप्रत्येकाने काम करावे आई बाई मिळोनी उरकवावे कामधंदे चटपट कोणीही बघी अरुणोदयी सडा सम्मार्जन रांगोळी रई आत बाहेर गलिच्छता नाही कामे झाली सकळांचे ऐसे ज्या ज्या गावी झाले समजावे लक्ष्मीचे मन मोहिले आरोग्याचे राज्याले तया गावे तेथे उदंड आयुष्य वाढते जेथे प्रातःकाळी स्वच्छता होते कोणीही न दिसे झोपला जेथे प्राणी मात्र म्हणोनी ऐसे नियम करावे चुकल्याही चुकोन द्यावे पुन्हा पुन्हा सावरावे वर्तन आपुले ऐसा अभ्यास जडल्यावरी आरोग्य भाग्य नांदे संसारे औषधांची गरजची नुरे शरीरे वाढी अभ्यंतरी नवे तेज पूर्वी प्रातःकाळी माध्यान्ह आणि सायंकाळी जाण होती त्रिकाल संध्या प्रार्थना संस्कारास्तव लावले ते सर्व काळची उचित मनोनी प्रातज्ञान नियमित आणि सायं प्रार्थनाही नेमस्त करीत जावी सर्वांनी निद्रेचिया आदियंती दिवस रात्रीच्या संधी प्रती आणि भोजन समयी संकल्प होते ते बनते दृढ संस्कार जनी भोजनी हरी आळवणे गीता पाठादी उच्चारणे सात्विक भाव हृदयी भरणे शुद्ध करी जीवनासे श्रोतियाने प्रश्न केला भोजनी आळवय भगवंताला याचे फळ सांगा मला काय कैसे पूजन म्हणजे आहार घेणे तेथे कशाला देवाचे गाणे हास्य विनोद कान करणे उल्हासास्तव येका याचेही उत्तर भोजन म्हणजे पिंड संस्कार यज्ञ ही यासी म्हणती थोर वैश्वानर अग्नी माझे भोजनाचे वेळी प्रसन्न केलिया विचार शुभचिंतन तैसेची भिनती निर्मळ गुण अन्नासवे पवित्र धूप सुगंध सात्विक
तेणे वातावरण रोगनाशक रांगोळ्या आदी प्रसन्नकारक स्वच्छ असावी जागा तरी स्वच्छते विना जे भोजन समजावे ते मलिनपण अग्नी वाढाया हातपाय धुवून पुसूनी भोजन करावे काही करावे भोजनापूर्वी काम जेणे मिळे सकळांशी आराम कार्य होतसे सुगम सर्व जना मिळोनी कोणी आसने पाट टाकावे कोणी वाढावे पाणी ठेवावे कोणी उदबत्ती धूप लावावे सुगंधासाठी प्रथम बसोनी पाठ म्हणावा गंभीर सुरे रंग भरावा वाढणे संपता शांती मंत्र गावा गांभीर्याने मग करावे ब्रह्मार्पण आदराने करावे अन्न सेवन भोजनी श्लोक मधुर वचन उल्हासाने बोलावे भोजनापूर्वी आचमन त्याचा उद्देश अग्निदीपन चित्रावृत्ती जल आवर्तन समर्पणाची भाव त्याचा ईश्वरी उपजविले अन्न ते अन्न ईश्वरी कृपादान ज्यावरी सर्वांचे असे जीवन त्याचे ऋण आठवावे त्याची लेकरे जीवजन त्यांनाधी लाभावे अन्न यासाठी विश्वदेवाचे समर्पण यज्ञमय भोजन या भावे भोजन म्हणजे भूमातेचा प्रसाद समजूनी सुखे घ्यावा आस्वाद ज्यात शेतकऱ्यांचे कष्ट विशद ते अन्न सेवावे सेवेस्तव ऐशा सद्भावी आदरे सेवावे उत्तम श्लोक भोजनी गावे वेडे वाकुडे न बोलावे क्रोधान यावे भोजन समयी हास्य विनोद जरी असला तरी अश्लीलता न यावी प्रसंगाला उत्तिष्ठ कणन पाहिजे टाकला भोजन प्रसंगे राजस तामस सात्विक भोजनाचे प्रकार अनेक त्यात आपली शक्ती पाहून सम्यक पचेल तैसे करावे कोणी सज्जन म्हणते भले पचनासाठी सर्वची खाद्य निर्मिले परंतु पचनाचे तारतम्य पाहिजे जुळवोने कोणी खाद्य रोग करी कोणी खाद्य भोग बरी कोणी खाद्य वाईट संस्कारी करीते प्राण्या काही जीव चुनकडी ही खाते काही मांस किडे भक्षिते परंतु त्यांची स्वभाव प्रकृती याची परी राहे मानवाने काय खावे म्हणजे मानवपणेची शोभावे हेची येथे पहावे लागते सज्जनासे शुद्ध सात्विक अन्न घेतले त्याने सात्विक विचार प्रवर्तले राजस तामस खाद्य सेविले तैसे झाले आचरण मद्य मांसाहार करीती कोणी विकार बुद्धी वाढे मनमानी भलतेची रोग जाते लागोनी सांसर्दिक आदी
हेतू निश्चितची आहे. खाद्ये रस रक्त उत्पन्न होय, रक्तापासून मास मेद वीर्य, निसंशय होते संसारे. जैसे ज्याचे रक्तरस गुण, तैसे विचार होते स्फुरण. क्रूर शूर मंद बुद्धिमान, रक्त मिश्रणे दिसताते. काही अनुवंशिक गुण येते, रक्तरेताची मिश्र स्थिती. काही खाण्यापिण्याचेही होते संस्कार अंगे. काही संगतीने वळण लागे, भूमी पात्रे काही परिणाम जागे. काही प्रयत्नशीलतेचे धागे, वळविती जीवा. हे सर्व जरी खरे असले, तरी मुख्य अंग खाद्यपेयाची झाले. कारण त्यानेच बनले घटले रक्तमास जीवांचे. उत्तम रक्ताचे असावे शरीर, तरी अन्नही उत्तमची खावे सुंदर. बाष्कळ खाता मेंदू इंद्रियावर, बाष्कळताची येईल. मग विषय वासना नावरे, लागेल बहिरंगाचे वारे. झगडती जैसी जनावरे, तैसे अनावर मानवही. ज्यासी क्रूर कर्मची करणे आहे, त्याने तिची खावे निसंशय. जैसेची भोगावेत अपाय, झाली या अंगे. ज्यासी मनुष्यपण लाभावे, ऐसे वाटे जीवे भावे. त्याने सात्विक अन्नची सेवावे, सर्वतोपरे. एकाने ऐसा प्रश्न केला, सात्विक अन्न कुठले गरिबाला. त्याने काय करावे बोला जीवनासाठी. मित्र हो सात्विक अन्नची सहज मिळते, जे श्रमाने शेतीत पिकते. भाजी भाकरी भात पोळी लाभते, अल्प प्रयासे. सूर्यकिरणांनी तयार झाली, कंद भाज्या फळे बागेत पिकली. सत्वांश युक्त सर्वती भली, आरोग्यदायी. साधे सहज ताजे पावन, तेची असे सात्विक अन्न. नाना विकृतींचे मिष्ठान, ते सात्विक नव्हे. कळना कोंडाही सात्विक, ज्या सत्वे जगती गरीब लोक. सात्विक म्हणजे शरीर पोषक, आरोग्यदायी सुसंस्कारे. तळले विटले खाऊ नये, आंबट खारट सेवू नये. तैसे अति गोडही जेवू नये, भोजनी कोणे. मिष्टान्न नेहमी सेवू नये, तळण मसाले खाऊ नये. मिरची वरी सोकावू नये, सर्वांनीच. स्वच्छ असावे सात्विक अन्न, ताजे रुचिकर आणि रसपूर्ण. पालेभाजी फळभाजी विभिन्न, स्वाद संपन्न मुळातचे. उगेच आटवून आटवून रबळे खाणे, वाटून वाटून पूर्ण पोळी करणे. तळून तळून भजे पुऱ्या जेवणे, उन्मत्तांचे भोजन हे. चाळून गाळून केला रवा, पिसून किसून भरला खवा. हाताची जीभ करी वाहवा, पोट जाई कामातुनी.
काहींनी खाण्याचीच वाढविली कला, भात खाती टोपला टोपला, वरुणी चिंच पाणी पेला पेला, भातावरी घेते. काही लाडू पेढे खूपची खाती, रबडी हलवा तंडोनी घेती. पैसे ठरवूनी माप लाविते, खावयांचे मग त्याने पचन होईना. सारा शरीराचा होय धिंगाण, नाना रोग जडते यातना ध्यावयासे. कोणी स्वादासाठी भोजन करीते, नको असली तरी पोटात कोंबते. मग बिमारी घेऊन उठते, कॉलरा पचन संग्रहिणी. काहींना होते उदरकुंदी, चाले अपानातुनी दुर्गंधी. लोक हसती खाणेपिणे स्वच्छंदी, का करतो म्हणोनिया. प्रकृतीच्या विरुद्ध आहार, नाही काळ वेळाचा सुमार. आंबट तेलकट आदी विषम मिश्र, ऐसा हार विषारे. काही लोक ऐसेचे खाती, प्रकृती बिघडलिया औषध घेते. गरिबास कुठली इतकी संपत्ती, वैद्य होती घरोघरे. डॉक्टर म्हणते पथ्याची नाही, तिने रोगाचे मूळ तैसेची राही. रोगी पाहती तेच निश्चयी, मृत्यूची घाई झाल्या परे. पहिले खाऊन मस्त व्हावे, मग औषधी घेऊन पचवावे. ऐसे उपद्रव कासयासी करावे, उन्मत्तपणे. उगीच आहे ऐसे खाणे, पचविण्यासाठी चूर्ण घेणे. अन्नरसाची नासाडी करणे, कशासाठी. आत वाढत जाता विकृती, धन्वंतरीही काय करीते. नष्ट करोनी औषधे संपत्ती, मुखी माती पडतसे. परंतु लोक आग्रही पडती, हितचिंतक म्हणोनी खाया देते. ते समजावे घातक श्रोते, ठेवावी निश्चिती आहाराचे. नियमित सात्विक अन्नचे खावे, साधे ताजे भाजीपाले बरवे. दूध दही आपुल्या परी सेवावे, भोजना करावे औषधजी. सर्व भोजने उत्तम भोजन, ज्यात गोधृत्र दुग्ध तक्र पान. समजावे अमृताचे सेवन, शरीरासाठी. गोडूध नित्य सेवन करिता, काया कल्पचे होय तत्वता. शक्ती चपलता बुद्धिमत्ता, आरोग्य हाता नित्य राही. निरोगी आयुष्य लाभेल बहुत, अल्प मृत्यू अथवा रोगांची साथ. हे पाऊल न ठेवतील गावात, तुकड्या म्हणे. इति श्री ग्राम गीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्वानुभव संमत. व्यक्ती आचारे ग्रामारोग्य वर्णित, 14वाध्याय संपूर्ण. सद्गुरुनाथ महाराज की जय. उदयाचा पूजा वसर झाल्यानंतर गोसावी विहरणासी बीजे करीती, निरूपण करीती. जुजविती धावविती पोहविती, दरे दरकुटे बुजविती. पाखान फोडविती, आनंदविती श्रीचक्र धरू.
सद्गुरुनाथ महाराज की जय।